नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। भाईंदरमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपचा धडक मोर्चा निघणार आहे। भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेलची तोडफोड केल्यानं हा मोर्चा निघालेला आहे। प्रताप सरनाईकांच्या इशाऱ्यावरून हॉटेलची तोडफोड करण्यात आली असा भाजपचा आरोप आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विजय, विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा पोहोचतोय वृषाली। भाजपा कार्यकर्ते आणि ह्याचे संघटनेचे जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक या दोघांचा वाद जो आहे हा या ठिकाणी आता कुठेतरी चव्हाट्यावर आला असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये भाजपाचे आमदार माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। आणि ह्या मोर्चामध्ये स्वतःचं नेतृत्व जे आहे हे स्वतः भाजपाचे माजी आमदार जे आहेत नरेंद्र मेहता हे स्वतः मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। भाजपाचे जे माजी नगरसेवक जे आहेत अरविंद शेट्टी यांचा आणि प्रताप सरनाईक यांचा भूखंडावरून हा वाद सुरू असल्यामुळे त्यांच्यावरती प्रताप सरनाईक यांच्या सांगण्यावरून काशीमिरा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि ते जे गुन्हे दाखल झाले असल्यामुळे या ठिकाणी भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आणि या ठिकाणी महिला पुरुष हे सगळे जे आहेत हे या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या आणि मोर्चामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर यदि न्याय नहीं कर पाओगे तो कैसे रक्षक कहलाओगे असे फलक जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। शर्म करो और होश में आओ, बेगुनाह न्याय की हे एक या पद्धतीनं या मोर्चामधले फलक लावण्यात आलेले आहेत। आणि या वृषाली अतिशय हे जे भाजपा कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत हे भूखंडाचा जो वाद आहे या भूखंडावरून हा वाद या ठिकाणी आहे। आणि जे फलक जे आहेत हे या ठिकाणी फलक हातामध्ये घेऊन हे कार्यकर्ते रस्त्यावर आता या मीरा रोडच्या झंकार फॅक्टरी पासून काशीमिरा पोलीस स्टेशन पर्यंत यांचा हा मोर्चा जाणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।